गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे शनिवार, तारीख माहिती नाही, आता बघितलं नाही. सकाळचे 6:30 वाजलेत. 5:30ला निघायचा टाईम होता. टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपण कुठं चाललो आहे ते. तर शनिवार रविवार सुट्टी असल्या कारणाने आपण कुठं ना कुठं तर जातच असतो, तुम्हाला पण माहिती आहे. तर आज आहे शनिवारी आता आम्ही चाललो आहे लवासाला आणि पूर्ण राईडची तयारी झालेली आहे. आम्ही शनिवार रविवार असं थांबणार आहे आणि राईडची तयारी पूर्ण झालेली आहे. बघा आपली नवीन एक्झॉरची वॉटरप्रूफ रेनप्रूफ बॅग, हेल्मेट, ग्लव्स, न्यू गोप्रो आपला DJIचा वॉटरप्रूफ केसिंग सकट पूर्ण हे करायचं आहे. सूटअप होऊया, पूर्ण लावूया गोप्रो आणि तुम्हाला भेटूया जागेला. ठीक आहे. भरपूर पाऊस चालू आहे आणि मस्त वातावरण झालं आहे. आता पूर्ण रेनकोट घालतो, सूटअप होतो आणि तुम्हाला जर फुटेज भेटली याच्या पुढची तर ती गोप्रो नाही असेल, मोबाईलने नसेल, फॉर शुअर मजा येणार आहे भरपूर. तर कसं होतं आहे, काय काय बघायला भेटतं आहे, कशी राईड जाते आहे आणि किती टाईम लागतो आम्हाला पोचायला, नक्की व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला, लाईक नसेल केलं तर आत्ताच करा, मजा येणार आहे भरपूर. ठीक आहे, भेटूया. 2 तास झाला बाईक भिजते आणि बॅग पण भिजते. आतमधले कपडे आता सुके असतील कसे असतील ते रिव्ह्यू पोचल्यानंतरच समजेल. पण आता हा व्ह्यू बघा पावना डॅमचा. आता सध्या आम्ही भर रस्त्यात आहे आणि हा बघा असा काहीतरी व्ह्यू. आणि हा माझा फेवरेट व्ह्यू पॉईंट आहे. इथून फोर्ट एकदम भारी दिसतो. पाणी, समुद्र आणि ग्रीनरी. या स्पॉटवरून फोटोज पण छान येतात आणि वारा पण इथं हमेशा मस्त सुटलेला असतो. लोकेशन तुम्हीच बघा. पूर्ण फोर्ट ढगात असतो आणि बघा पूर्ण वारा सुटला आहे, मस्त ग्रीनरी आहे, पाऊस आहे. त्या साईडला पावना डॅम आणि त्या साईडला फोर्ट. तर हे बघा पूर्ण लोडअप झालेली बॅग एक्झॉरची एकदम मस्त परफॉर्म करते. सगळे बॅग आतमध्ये आहेत. आता तिथे गेल्यावर समजेल कसं आहे. पण आणि आता हा व्ह्यू बघा किती भारी आहे. मस्त पाऊस पडतोय आणि व्ह्यू बघा. असं नाही वाटत ते पूर्ण असं एक ज्योतिर्लिंगासारखा, पिंडासारखा, शंकराच्या पिंडासारखा व्ह्यू बघा. किती रस्ता भारी. आम्ही लोणावळ्याच्या क्रॉस केलं, पावना व्हॅलीला लय भारी दिसतोय. मस्त ओले झालेले रस्ते, कंटिन्युअसली पाऊस पडतोय, आजूबाजूला पूर्ण हिरवगार असा रस्ता, वळणदार रस्ते. लय मजा येते राईड करायला अशा वेदर कंडिशनमध्ये. पण गाडी या वेळेस भरपूर हळू चालवायची असते जेणेकरून काही दुखापत होऊ नये म्हणून. कारण की अशा वेळेस स्वतःहून काळजी घ्यायची असते. गाडी फास्ट न चालवता आपल्या स्पीड लिमिटमध्येच गाडी चालवायची, कारण की असंच वेळी गाडी 2 व्हीलरवर इश्यूज व्हायची शक्यता असते. रस्ता बघा किती सुंदर आहे. ग्रीनरी आहे सर्वीकडे आणि कंटिन्युअस पाऊस चालू आहे. अशी काहीतरी 200 रुपये एंट्री फीस बाईकची घेतली जाते आणि 4 व्हीलरची 500 रुपये एंट्री फीस घेतली जाते. लुटालूट चालू आहे इथे पूर्ण. जसं तुम्ही एंटर कराल आतमध्ये लवासाच्या घाटात, खाली उतरता डिसेंडिंगमध्ये तुम्हाला भरपूर फॉग, पूर्ण ग्रीनरी आणि घाटासारखा रस्ता पूर्ण भेटेल.
खाली उतरता वेळेस बघा किती धुकं आहे, कॅमेरावर कारण की डोंगराळ भाग पडतो ना, तर धुक्याचं पूर्ण वातावरण होऊन जातं. भरपूर सुंदर असं दिसतं. अशा तऱ्हेने लवासा सिटीमध्ये एंटर झालो आहे. असे मोस्टली असे अबॅन्डन्डच दिसत आहेत पूर्ण सिटी एरिया. फक्त कलर्ड आहे चांगल्या बिल्डिंग्सला. काहीच बिल्डिंग्स पूर्ण वेल डेव्हलप्ड आणि वेल मेंटेन ठेवलेत. बाकी तर फ्लॅट्स असे बंदच आहेत, अबॅन्डन्टच आहेत. म्हणून त्यांना गोस्ट सिटी लावासा असं म्हटलं जातं. तुम्हीच बघा किती खाली एरिया आहे, कोणीच नाही आहे आणि अबॅन्डन्ड बिल्डिंग्स आहेत भरपूर साऱ्या अशा. रस्ते खाली, वेल डेव्हलप्ड आहे, वेल मेंटेन केलं आहे, वेल डेव्हलप्ड आहे, पण मोस्टली घरं अबॅन्डन्टच आहेत. हे बघा ना किती सुंदर सुंदर असे अपार्टमेंट आहेत, आजूबाजूला ग्रीनरी आहेत. जर ही सिटी बनली असती तर भरपूर सारे टुरिस्ट अट्रॅक्ट झाले असते इथे. पण आता झालं असं की कुणीच नाही आहे इथे. क्वचित असे प्रॉपर्टीज आहेत जिथे लोक राहतात आणि हॉटेल्स वगैरे इंडस्ट्री चालू आहे इकडची. पण आजूबाजूचा परिसर भरपूर सुंदर आणि वेल मेंटेन केलेला आहे. मी पूर्ण सिटीचा एक गोल राऊंड मारायचा प्रयत्न करून तुम्हाला सर्व सिटी दाखवायचा प्रयत्न करत होतो की कसे एरिया आहे, कसे रस्ते ठेवलेत आतमध्ये सिटी एरियामध्ये, आणि कशी पार्किंग फॅसिलिटी आहे, आणि कशी फ्लॅट्स अलोकेटेड केलेत ॲज पर असे. आमचं लेक व्ह्यू आहे, पोर्टोफिनो अशी नावं आहेत, इटालियन नावं दिलेत हर एक इंडिव्हिज्युअली प्रॉपर्टीजला, जेणेकरून त्यांचं लोकेशन समजावा, कुठल्या लोकेशनला कुठली प्रॉपर्टी, लेक व्ह्यू कुठली, पोर्टोफिनो लोकेशन कुठलं, अशा सगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्यात. हे बघा किती सुंदर प्रॉपर्टीज आहेत. तर बघा तुम्हाला रूम टूर देते मी. आमचं रूम बुक केलं तर किती भारी आहे सगळ्यांचं. तर लाईट नाही, लाईट गिझर आहे, सगळं सामान दिलं आहे. सगळं टॉयलेटरी, वॉश, फेस वॉश, हँड वॉश, लाईट्स बघ किती मस्त लिहिलं आहे. सगळा भारी. वॉशरूम क्लीन वॉशरूम आहे एकदम भारी. वाकरट टेबल आहे. यो कपबोर्ड, ह्याच्यात म्हणजे तुम्ही कपडे बिपडे टाका, काय पण करा. लॉकिंग सिस्टम बघ किती भारी. कटाक रूम. त्यालाच अटॅच असं किचन आहे. किचन पण किती भारी आहे. सगळं इलेक्ट्रिक स्टोव, त्याच्याने सगळं कॉफी, शुगर, सगळं साखर आणि हातबीत धुवायला सगळं, लॅम्प वगैरे, फ्रीज थंडा करायला काहीतरी तुम्ही आणला असेल तर, आणि TV. म्हणजे सगळ्या फॅसिलिटी आहेत, ओव्हरऑल सगळ्या फॅसिलिटी आहेत. आणि इथून तुम्ही असं बसून असं व्ह्यू बघू शकता. डायरेक्ट व्ह्यू खतरनाक आपला. असा विंडो खोलला की पावसाचा व्ह्यू. ही आहे लवासा सिटी. किती मस्त, एक नंबर असा व्ह्यू, जबरदस्त. हे सगळे अपार्टमेंट्स आहेत, असे छोटे छोटे अपार्टमेंट्स आहेत. मस्त आहे, वेल डेव्हलप सिटी आहे. चला आम्ही सकाळी उठून टाइमलॅप्स कॅप्चर केला आहे हा गोप्रोमधून. किती सुंदर कॅप्चर झाला बघा. ग्रिललाच डायरेक्ट गोप्रो अटॅच केला आहे, मॅग्नेटिक व्ह्यू असल्या कारणाने. क्लाउड्स फॉर्मिंग बघा किती सुंदर होते याच्यामध्ये. आम्ही मध्ये थांबत व्ह्यूचा आनंद घेत
जसे जसे पूल लागतात आम्ही फ्लो पाण्याचं बघत बघत रस्ता एन्जॉय करत करत चाललो. आम्ही चाललो आहे कुंभे वॉटरफॉलला. इथून कुंभे वॉटरफॉलचा रस्ता आम्ही लावासा टू तामिनीतून कुंभे असं ऑलमोस्ट 2 तासाचं अंतर दाखवत आहे. बघू आता कसं जातं आहे. तोच तो इन्सिडेंट जिथं झाला आता यूट्यूबवर रिसेंटली जिथं पडून गेली ती वाला. आणि कुंभेला जाता वेळी झाली ट्रॅजेडी ही. बघा चायला जिथं जायचं होतं रस्ताच बंद आहे. मेजरमेंट बघतोय गाडी पार होईल की नाही होईल. आम्ही प्लॅन ड्रॉप केला. मग काय करणार आता. हे 2 आमचा ग्रुप आहे. विचार केला आता नको गाडी तर क्रॉस होणार नाही. तर इथे एक लिंगा वॉटरफॉल म्हणून आहे, फेमस वॉटरफॉल आहे. तिथं 15 किलोमीटर पुढे आम्ही जायचा डिसिजन घेतला आहे. कुंभे तर नाही जाऊ शकलो. मग म्हटलं इथंच अर्धा तास पुढे जाऊया, चांगलं लोकेशन आहे वॉटरफॉलचं. चला बघून या. पोचू. हो आणि आम्ही एक प्रकारे गाईड घेऊन आलो इथे सर्वांना. आम्ही विचार केलेला कुंभेला जायचं. कुंभेमधून प्लॅन हवं तसं झालं नाही. आता चाललो आम्ही. कुठला वॉटरफॉल आहे? लिंगायत ना. लिंगायत वॉटरफॉल आहे. लिंगायत वॉटरफॉलला आता चाललोय. हां इथं तुम्ही येणार तर विदाऊट गाईड शिवाय तुम्हाला इथं एंट्रीही नाही सध्या. आणि पर हेड काय घेतात माहिती नाही, पण पर हेड 200 रुपये यांचं बार्गेन करून झालं आहे. त्याच्यानंतर एवढं लोक हां काय म्हणता गाईड कंपल्सरी केलं इथं. आणि इथं वातावरण बघ, वातावरण बघा पूर्ण. छोटे छोटे रिव्हर क्रॉसिंग येतात. पूर्ण पाणी जलमय झालंय बघा. सरळ रूट. हे मित्र भेटले. दिसतंय का तुम्ही? दिसतच ना का? हा घ्या. गाईड घेऊन आलो या ट्रेकसाठी. हां एवढं डेन्स फॉरेस्टमध्ये आम्ही चालतोय. जर तुम्ही स्वतःहून आलात तुम्ही हरवायचे चान्सेस भरपूर आहेत तिथे. तुम्ही ट्रेल बघा, रस्त्याची ट्रेल बघा किती ऑफरोड होईल. तुम्ही चिखलाने भरले, पाण्याने भरले, तरी सगळे फॉग. पुन्हा सांगतो विदाऊट गाईड शिवाय तुम्ही येऊ शकता. इंडिव्हिज्युअली 100 रुपये दिले तेव्हा काहीतरी आम्हाला आरसच गाईड घेऊन आला. आईला एक नंबर किती मस्त. चालेल
फायनली ट्रेक कंप्लीट करून लिंगा वॉटरफॉलचं मेन पिनॅकलला पोचलो आहे. बघा किती भारी आहे, किती फॉग आहे. आणि हा फॉग आणि प्लस पाणी, हे तुम्हाला पाणी जे स्क्रीनवर लागते ते पाणी पावसाचं नसून जो वॉटरफॉलचं पाणी खाली पडतोय तोच वरती येतोय रिवर्स. भरपूर भारी, एक नंबर. याच्यासाठी आम्ही एवढं लांब आलो. वरतून चालत खाली चालत 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 बघा असं रस्ता. आलो खाली एवढा एकदम सुंदर. तुम्हाला क्लिप दिसतो, तुम्हाला याच्यामध्ये आवाज येतो की नाही माहिती नाही, असं काही तसं. थांब 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 थांब. आता वॉटरफॉल बघून झाल्यानंतर 3 वाजलेत आणि आता परतीचा प्रवास आम्ही सुरू केला आहे. रिटर्न परत ट्रॅक करावं लागेल. हाफ एन आवरचा ट्रॅक होता, अर्धा तास सरळ चालायचं होतं, पण हाफ एन आवर आता रिटर्न चालत 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 जावं लागेल. आणि वेदर कंडिशन बघा किती भारी आहे, पूर्ण फॉग, झाडं, हे बघा किती गायी पूर्ण नदी क्रॉस करतात, किती साऱ्या गायी आणि म्हशी आहेत. लय मस्त वाटतात अशा फॉगमध्ये पावसात पाणी क्रॉस करताना. आता ज्या रस्त्याने आम्ही आलो लवासाला त्याच रस्त्याने आता रिटर्न चाललो आहे मुंबईला. पुन्हा 175 किलोमीटर पुन्हा रिटर्न. आता वाजलेत संध्याकाळचे 3:30-4 वाजलेत आणि आता आम्हाला पोचता पोचता किती टाईम होईल बघूयात. वेदर बघा एकदम, दोन्ही फॉग लॅम्प चालू ठेवलेत मी, हॅझार्ड लाईट चालू ठेवलेत जेणेकरून बघा दोन्ही साईडचे इंडिकेटर्स ब्लिंकिंग आहेत आणि गोप्रोमधून शूटिंग चालू आहे जेणेकरून एवढ्या फॉगमध्ये माझी ही गाडी दिसून येईल सर्व लोकांना. भरपूर फॉग होता आणि भरपूर पाऊस चालू होता 2 दिवस. आमचा जेवणाचा टाईम निघून गेला. मग आता हाच आमचा भजी, कांदा भजी, वडापाव, चहा. इव्हनिंगचे 7 वाजलेत आणि हीच माझी लास्ट व्हिडिओ होती. इथून नंतरला आम्हाला घरी पोचता पोचता रात्रीचे 10:30-11 वाजले. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक